नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। कोक गावात गॅस्ट्रोचा कहर, 139 नागरिक आजारी। दूषित पाण्यामुळे गावात खळबळ, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग सज्ज, नागरिकांना दिलासा देणारी कामगिरी। जिंतूर तालुक्यातील कोक गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरल्याने एकूण 139 नागरिक आजारी पडले असून गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। परंतु परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर कामाला लागले आहे। 14 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या या आजाराच्या प्रकोपामुळे अनेकांना उलट्या, जुलाब आणि तापाची लक्षणे दिसून आली। आजारी नागरिकांना बोरी ग्रामीण रुग्णालय तसेच परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। गावातील शाळेमध्ये आरोग्य कॅम्प उभारून तपासणी आणि औषधोपचार सुरू असून दिवस रात्र वैद्यकीय यंत्रणा कार्यरत आहे। गावाचे सरपंच वहीद हमीद खान पठाण यांनी तातडीने जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली। पालकमंत्र्यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणा कोक गावाकडे रवाना करण्याचे आदेश दिले आणि उपचार यंत्रणा युद्ध पातळीवर सुरू झाली। तालुका गट विकास अधिकारी मानकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आबासाहेब जाधव, विस्तार अधिकारी ढोणे यांनी गावाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली। डॉक्टर जाधव यांनी सांगितले, दूषित पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून गावात आरोग्य पथक तळ ठोकून काम करत आहे। या मोहिमेमध्ये डॉक्टर दहिवाल, डॉक्टर मुबशिरा शेख, डॉक्टर सोनटक्के, डॉक्टर नव्हाळ, डॉक्टर भालेराव, डॉक्टर कंधारे यांच्यासह आरोग्य सेविका शहाणे, ललिता पोटे, कल्पना आचार्य, गुगे शिनगारे, काळे, वरकटे, खंदारे, पिसाळ, मोरे, गिराम आणि कौसडी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 9 उपकेंद्रातील कर्मचारी सातत्याने सेवा बजावत आहेत। सरपंच वहीद पठाण यांनी सांगितले की या आजारामुळे नागरिकांनी घाबरायचं काहीच कारण नाही। ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे। कोणत्याही रुग्णांच्या उपचारात कसर राहणार नाही। सर्वांनी स्वच्छता पाळावी आणि उकळलेले पाणी पिण्याचे आवाहन आम्ही करत आहोत। गावामध्ये सुरू असलेल्या आरोग्य मोहिमेमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे। दूषित पाण्याचे स्रोत बंद करण्यात आले असून स्वच्छ पाणी पुरवठा व घराघरांमध्ये आरोग्य तपासणी सुरू आहे। गावकऱ्यांचा विश्वास वाढवणारे हे पाऊल ग्रामपंचायतीच्या सजगतेचे आणि जबाबदार नेतृत्वाचे उदाहरण ठरले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। पाण्याचं कारण दाखवले ते पण सारखं पाणी उपसा होत राहतं। तेच पाणी प्रत्येक घरी, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जणाला तेच पाणी वापरण्यामध्ये आणि त्याचं पाणी तेच आहे। आणि कसं काय झालं हे आम्हाला अजून कळालंच नाही। बरं, आता हे जे गॅस्ट्रोची लागवण झाली आणि तात्काळ तुम्ही रुग्णांना वेळेवर उपचार दिलं, ह्यासाठी तुम्ही पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांना संपर्क साधला होता का? हां, साधला होता ना। मेघना दीदी यांना काल परवा दिवशी संपर्क साधला होता। काल कौसडीचे आरेचवाल्यानं इथं आज कॅम्पचं काल रात्रपासून इथंच नियोजन केलं की इथलं पेशंट बाहेर जाऊन, म्हणजे तुमचं एकंदरीत म्हणणं असं आहे की आम्ही पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना संपर्क साधूनच ही आरोग्य विभागाची यंत्रणा हलवली आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले। अंदाजे सदरील कोक गावमध्ये आम्हाला ती बातमी समजल्यानंतर आमचं पथक तात्काळ तिथे 2 दिवसापासून कार्यरत आहे। जे रुग्ण बाधित झालेले आहेत हे सदरील रुग्ण हे दूषित पाण्यामुळं त्यांना गॅस्ट्रो सदृश आजार झालेला आहे आणि सर्व रुग्ण औषधोपचार चालू आहे। परिस्थिती नियंत्रणात आहे। काही रुग्ण हे ग्रामीण रुग्णालय बोरी येथे गेले होते, जेव्हा आपल्या इथं उपकेंद्रामध्ये थोडे हे नव्हतं, बाकी औषध पुरवठा थोडा कमी होता, नंतर मागवला आणि सदरील आता आपल्या इथं पथक दिवस रात्र सदरील रुग्ण औषधोपचार करत आहे आणि बाकीचे सर्व स्टाफचे ड्युटी वगैरे लावलेले आहे आणि जोपर्यंत ही साथ नियंत्रणात येत नाही तोपर्यंत आपलं हे पथक कार्यरत राहणार आहे। आणि सदरील गावकऱ्यांना माझं आव्हान आहे की मेडिक्लोरच्या बाटल्या, पाणी शुद्ध करायचं औषध सर्व घराघरात आम्ही दिलेलं आहे। त्याचं शुद्धीकरण करूनच लोकांनी पाणी प्यावं, अन्यथा दुसरीकडलं पाणी पिऊ नये। नेमकं हे जे प्रकार घडले तर हे कशामुळे घडले? हे प्रकार थोडंसं पाणी दूषित झाल्यामुळं झालेलं आहे। थोडं ब्लिचिंग पावडरचं थोडंसं प्रमाण तेवढं कळालं नाही त्यांना, त्यामुळं ते झालेलं आहे। बरं, त्या पाण्याचे नमुने विज्ञान प्रयोगशाळेमध्ये पाठवले का तुम्ही? हां, प्रयोगशाळेत नमुने आपण कालच पाठवलेले आहेत। त्याचा रिपोर्ट लवकरच येईल आणि ते आपण ग्रामपंचायतला सादर करू।